बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि या क्षेत्रातले अव्यावसायिक स्पर्धा या विरोधात आहे ते औषध विक्रेत्यांनी आज बंद पुकारला आहे। या बंदला कोल्हापूरमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। जे मेडिकल दुकान आहेत ते कोल्हापुरातले बहुतांश आज बंद आहेत आणि या बंदला दावा केला जातो की 100% आहे तो या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे। आणि एकूणच पाहायला गेलं तर औषध विक्रेते या एकूणच प्रकरणावरती सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ऑनलाईन जी औषध विक्री होती ती बेकायदेशीररित्या आहे आणि त्यावरती बंदी आणावी आणि या क्षेत्रातली अव्यावसायिक स्पर्धा थांबवावी अशा पद्धतीची मागणी घेऊन जवळपास देशभरातले 12.5 लाख औषध विक्रेते आज या आंदोलनामध्ये आहे ते उतरलेले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा याला मोठा प्रतिसाद आहे तो मिळताना पाहायला मिळते। अत्यावश्यक औषधं ज्यांना हवे आहेत त्यांच्यासाठी हेल्पलाईन आहे ते सरकारनं जारी केलेलं आहे। कोणत्याही पद्धतीनं औषधापासून पेशंट रुग्ण आहे ते वंचित राहणार नाही याची दक्षता आहे ते सरकार घेताना पाहायला मिळते। मात्र एकूणच पाहायला गेलं तर या औषध विक्रेत्याच्या बंदचा फटका आहे ते सर्वसामान्य रुग्णांना सुद्धा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोल्हापूरमध्ये सुद्धा सकाळपासूनच आहे ते सर्व बंद अवस्थेमध्ये आहे ते मेडिकल दुकाने पाहायला मिळतात। 24 तास विक्री करणारी औषध दुकानंसुद्धा आता बंद असल्यामुळे औषधं घ्यायची कुठून अशा पद्धतीचा प्रश्न आज उपस्थित राहिल्याचं दिसून येते आणि कोल्हापूरमध्ये या बंदला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर।